नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे कोपेश्वर महादेव मंदिर खिद्रापूर या ठिकाणी. अत्यंत जुनं असं हे मंदिर आहे. इसवी सन 13मधलं हे मंदिर होते. जवळजवळ हजारो वर्षापूर्वीचं हे मंदिर असे छान पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि साक्षात आपण स्वर्गाच्या ठिकाणी गेलो या पद्धतीनं आपल्याला दिसतं. हे मंदिर इतकं भारी आहे. पूर्ण हिमाळपंथी दगडातनं बनवलेलं देव आहे. तुम्हाला सांगतो, आपण जर बारकाईने बघितलं तर इथे ज्या मूर्त्या आहेत, या मूर्त्याच्या हातामध्ये जे रुद्राक्ष आहे, ते रुद्राक्ष पण कोरलेला आहे बघा. हा रुद्राक्ष कोरलेला, हा रुद्राक्ष कोरलेला आहे. ह्याच पद्धतीनं त्याचे पूर्ण असे बारीक बारीक रुद्राक्षावरचे स्पॉट असतात, ते स्पॉट आपल्याला दिसतात. आणि मुघलांच्या काळामध्ये ज्या नालायक मुघल सैनिकांनी आपल्या या खिद्रापूर मंदिराचे छान या मंदिरामध्ये मूर्त्या आहेत, त्या अशा फोडलेल्या आहेत. त्या मूर्त्या अशा फोडलेल्या आहेत. जहाज त्यांचे मुंडके वगैरे आपण आत प्रवेश केला लोक आहेत. हे मंदिर हे असं फोडलेलं आहे. प्रत्येक तोंड फोडलेलं आहे. अतिशय हे बघा पूर्वीचे खालचं दगड जी परशी आपण आता जी म्हणजे त्यावेळेची परशी ही दगडाची आहे, हिमाळपंथी आहे. ही परशीला आज पद्धतीने तुम्ही खरोखर महाराष्ट्रामध्ये जर आला तर खिद्रापूर कोपेश्वर महादेव मंदिरामध्ये आवर्जून दर्शन घेण्यास या. अतिशय छान पद्धतीने हे मंदिर आहे. आतून आलो आहे, असं बाहेर आलो. त्याच पद्धतीनं अतिशय छान पद्धतीने हे मंदिर आहे. तुम्ही आला तर खरोखर तुम्ही पूर्वीच्या काळात काय पद्धतीने त्याची कलाकुसर होईल, काय कला असेल बघा. त्यावेळेस कुठलं मशीन नव्हतं, कुठलं काही असं हत्यारं नव्हती, साधन नव्हती. खरं त्यावेळेस लोकांनी कसं हे घडवलं असेल, कसं बनवलं असेल. हे दरवाजाची बघा, एक खांब बघा, एक खांब कसे आहेत बघा. याच पद्धतीने हे खांब. आणि आता आपण दगडी खांब आहेत हे सगळे आधी पण बघा दगड. अशाच पद्धतीनं आपण मंदिराच्या बाहेर आलो आणि सगळ्या दाखवत आहे. तुम्ही आवर्जून सर्व परिवार या कोपेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घ्या. महादेवांचं छान पद्धतीनं आपण बरोबर या ठिकाणी अखंड चंद्र असा दिसतोय. या पद्धतीनं आपल्याला मंदिरामध्ये उभारलेला आपल्या वर तसाच मोठा भाग खाली आहे गोल. मी आवर्जून या. सगळं महाराष्ट्रातल्या इंडियातल्या प्रत्येक नागरिकांना सांगतो की तुम्ही कोपेश्वर महादेव मंदिर महाराष्ट्र इथं या. धन्यवाद. जय शिवराय.